माझं नाव संतोष बडगेन्नवर आहे, पण आता ते नाव संतोष राहून गेलेलं आहे. सगळं कृष्ण नावानेच ओळखतात. आता आज 12 वर्ष झाले कृष्णाची भूमिका करतो. खरं म्हटलं तर ह्यांचं जे प्रेम मिळतंय हे ह्यांचं प्रेम काय म्हणतात, निस्वार्थ प्रेम आहे. आणि त्यांना लिटरली माझ्यामध्ये विठ्ठल दिसतो. माझ्यापेक्षाही मोठे माझ्या वडिलांचे रूपचे ते सुद्धा येऊन पाया पडतात. तर ते माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. ऍक्च्युली ते माझे पायाने ते रूपाचे पाया पडतात. आम्ही पाय पडलं म्हणजे ते देव रूपातच आम्हाला आहे. लहान जर असले तर आम्हाला ते लहान मोठं इथं माऊली संग काही नसतं लहान मोठं. हे जे आहे ते प्रेम इथंच मिळणार वारकऱ्यांकडे, हे कुठंच नाही मिळणार. वारीमध्ये आपण विविध भूमिका साकारलेले व्यक्तिरेखा साकारलेली माणसं पाहिलेली आहे, पण आज आपण अशी व्यक्तिरेखा बघणार आहोत की त्यांनी श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान केलेली आहे. त्यांनी ही वेशभूषा का परिधान केलेली आहे, त्यामागचं कारण काय आहे ते स्वतःच ते सांगतील. आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तुम्ही ही व्यक्तिरेखा साकारण्यामागचं नेमकं कारण काय? कारण एवढंच आहे की ऍक्च्युली मी प्रोफेशनल आहे. मी ही वेशभूषा माझी रोजची असते. मी कार्यक्रम करतो, कृष्णलीला वगैरे मी ते करतो. पण आज वारकरी लोकांसोबत येऊन हे कृष्ण रूप दाखवणं, त्यांना त्यांच्या समोर येणं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण की जो मान सन्मान आणि किंवा जे प्रेम मिळतं या वारकरी लोकांकडनं, आपल्या आई माई लोकांकडनं, आणि आमच्या या दिदी आहेत ह्यांच्यामुळे हे साध्य झालं. हे रीटा दिदी आहेत, हे जे अगरवाल समाज आहे, अगरवाल सखी मंडळ ह्यांचे ग्रुप आहे अगरवाल सखी म्हणून. त्यांनी मला बोलवलं की आज आम्ही इथं जेवण वाटप करणार आहे, म्हणजे अन्नदानाचा कार्यक्रम करणार, तर तू कृष्ण रूपात येशील का? मला आनंद झाला, मी आलो. तुम्ही पहिल्यांदाच ही भूमिका वारीमध्ये साकारताय का? नाही, मी प्रोफेशनल आहे. मी पण वारीमध्ये वारीमध्ये हे दुसऱ्यांदा आहे माझं. मी माझ्या घराची इथनं जेव्हा वारी जाते ना, तेव्हा सुद्धा मी हे रूप साकारलं होतं गेल्या वर्षी. तुमचं पूर्ण नाव काय? माझं नाव संतोष बडगेन्नवर आहे. मी ॲक्च्युली जन्म माझा पुण्यातलाच आहे, मी इथंच राहतो. पण आता ते नाव संतोष राहून गेलेलं आहे. सगळं कृष्ण नावानेच ओळखतात. आता आज 12 वर्ष झाले कृष्णाची भूमिका करतो. कृष्ण भूमिका साकारण्यामागची तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली? प्रेरणामध्ये एक चान्स मिळाला. पहिलं मी ऑफिसमध्ये कामाला होतो, कुणाला रिक्वायरमेंट होती की आम्हाला आजच्या दिवस एक कृष्णाच्या रोलसाठी हवा आहे, तू परफेक्ट दिसतोयस, म्हणून मी ते साकारलं. आणि त्या दिवशीपासून ते 15 वर्षापूर्वी ते केलेलं, ते आजपर्यंत मी घेऊन आलो सोबत. वारकऱ्यांचं इतकं भरभरून प्रेम तुम्हाला मिळतंय, त्याबद्दल काय सांगा? खरं म्हटलं तर ह्यांचं जे प्रेम मिळतंय हे ह्यांचं प्रेम काय म्हणतात, निस्वार्थ प्रेम आहे. आणि त्यांना लिटरली माझ्यामध्ये विठ्ठल दिसतो. तर जे ते प्रेम आज एवढे माझ्यापेक्षाही मोठे माझ्या वडिलांचे रूपचे ते सुद्धा येऊन पाया पडतात. तर ते माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. ऍक्च्युली ते माझे पायाने ते रूपाचे पाया पडतात. तर मला खूप आनंद होतो. म्हणूनच मानतो ना त्यांनी रूप घेतलं तर आमच्या समान म्हणजे देव माणूस असं आमच्या समोर दिसतंय. म्हणून आम्ही ते देवाचे लहान जर असले तरी देवाचेच पाय पडतो. आम्ही पाय पडलं म्हणजे ते देव रूपातच आम्हाला आहेत. लहान जर असले तर आम्हाला ते लहान मोठं इथं माऊली संग काही नसतं लहान मोठं सरसकट असते, लहान असो मोठा असो. कारण की माऊलीच्या चरणाचा लहान जर असला तरी त्याच्या पाय पडलं तर काही वाटत नाही आम्हाला. म्हणून मी तुमचं उत्तर मिळेल की हे जे आहे ते प्रेम इथंच मिळणार वारकऱ्यांकडे, हे कुठंच नाही मिळणार. आणि हे आनंद जे आहे हे रूप घेऊन मला खूप आनंद झाला. आज इतक्या लोकांनी प्रेम दिलंय ना मला. जीवन आलं तरी पांडुरंगाच समजतो आम्ही. कसं रूप धारण करून जर आलं तरी आम्हाला ते पांडुरंग नाही माऊली या दोन्ही शुकाय आम्हाला दिसत नाही वारीमध्ये. त्यांच्यातर्फेच माझी वारी सफल झाली, सक्षम झाली. मी पोचलो पंढरीनाथकडं, ऐका नाही, पांडुरंगाकडे पोचलो मी बरोबर. मी जरी तिथपर्यंत नाही गेलो, आज ह्यांच्यामुळे मी इथे येऊ शकलो. भगवान केवल ये मैं नहीं हूँ, वो है जिसने मुझे तुमको यहाँ बुलाने के लिए. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे लाल की जय. बोलो राधे 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 राधे. गोपाल कृष्ण भगवान की जय.